शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यासह अर्चनाताई घारे परब यांच्या जाणीव जागर यात्रेस सगळीकडेच मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे। जाणीव जागर यात्रा ही बांदा येथून सुरू होऊन शेर्ले, कास, निगुडे, रोणापाल, मडुरे, साटेली, सातार्डा, आरोस, तळवणे, आरोंदा, मळेवाड येथे आयोजित करण्यात आली होती। यावेळी मळेवाड कोंढरी येथील महिलांनी अर्चना घारे परब यांच्या मळेवाड जंक्शन येथे जोरदार स्वागत करत आपल्या मनातील व्यथा मांडल्या। अर्चना घारे परब यांनी मळेवाडशी आपले भावनिक नाते असल्याचे यावेळी आवर्जून सांगितले। तसेच आपल्या हक्कासाठी गावातील विविध समस्या सोडवण्यासाठी ही जागर यात्रा सुरू केल्याचेही त्यावेळी त्यांनी सांगितले। यावेळी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, देवेंद्र टेमकर, विवेक गवस, नितिशा नाईक, सावली पाटकर, सुनीता भाईप तसेच सानिका शेवडे, प्रथमेश मोरजकर, दीपक करमळकर, रवींद्र तळवणेकर, मळेवाड कोंढुरे गावातील कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। मदन मुरकर, कोकण लाईव्ह ब्रेकिंग, मळेवाड। ते मोठ्या संख्येने सगळेजण असतात आणि मळेवाडमध्ये तुम्ही आज सगळेजण या नाट्यावर 2 तास वाट बघत होता, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते। कारण सकाळपासून दौरा चालू आहे, सगळ्यांना भेटत महिला भेटतात, मग त्यांना सोडून जाता येत नाही, त्यांचं ऐकावं लागतं, त्यामुळे थोडा उशीर झाला। पण मळेवाडमध्ये येताना नेहमीच खूप आनंद होतो, कारण माझं हे पंजोड आहे। सगळ्यांना माहिती आहे हे माझं पंजोड आहे। मी इथे आल्यानंतर मला जास्त आनंद होतो। माझे वडील इथे लहानाचे मोठे झाले, त्यांच्या मामाचं गाव आहे, कारण वडिलांना आई नसल्यामुळे ते मामाच्या गावातच मोठे झाले, त्यामुळे इथे माझं लहानपण गेलेलं आहे, अनेक सुट्ट्या गेलेल्या आहेत। त्यामुळे मळेवाडच्या प्रत्येक कुटुंबाशी, इथल्या सर्व ग्रामस्थांशी एक वेगळं नातं, एक भावनिक नातं, एक कौटुंबिक नातं निर्माण झालेलं आहे। त्यामुळे मळेवाडबद्दल खूप आदर आणि प्रत्येकाबद्दल एक वेगळा जिव्हाळा माझ्या मनात आहे। त्यामुळे इथे आल्यावर मला नेहमी आनंद होतो। मी सर्वांचं इथे सर्वात प्रथम मनापासून आभार मानते की तुम्ही मोठ्या संख्येने इथे बराच वेळ उपस्थित होतात। अतिशय प्रेमाने तुम्ही सगळ्यांनी माझं जाणीव जागर यात्रेचं स्वागत केलं, खूप प्रेम दिलं, खूप आशीर्वाद दिले। मोठ्या संख्येने महिला भगिनी आणि ग्रामस्थ इथे उपस्थित आहे, त्यामुळे सर्व काकांचं, ग्रामस्थांचं, मान्यवरांचं, बांधवांचं, आमच्या ताईंचं खूप खूप मनापासून आभार व्यक्त करते। तुम्ही सहभागी झालात। जवळपास 125 गावांमध्ये आम्ही पोहोचलोय, प्रत्येक गावामध्ये जातोय, वाडी वस्तीवरती जातोय, अनेक घरामध्ये बैठका होतात, खळ्यामध्ये बैठका होतात, कधी हॉलमध्ये होतात, कधी चौकामध्ये होतात आणि अशा ठिकाणी खूप मोठा परिवार या जाणीव जागर यात्रेला जोडला गेलाय। जवळपास महिना झालोय आम्ही राष्ट्रवादी परिवार, सर्व आमचे पदाधिकारी, पुंडलिक दळवी आणि आमचे सर्व पदाधिकारी रोज आम्ही फिरतोय नियोजनासाठी आणि 4 दिवस हे सगळे फिरतायत, त्यामुळे तुमच्यापर्यंत पोहोचता येते। गेल्यानंतर आता ताईंनी, सानिका ताईंनी प्रश्न मांडले की आम्हाला इथे आरोग्याच्या सुविधा नाहीये। इथे मळेवाडचं आरोग्य केंद्र, ज्या ठिकाणी मी काही दिवसांपूर्वी आलेली पेपरमधली बातमी तुम्ही वाचली असेल, तर तिथे आल्यानंतर मी अवस्था तिथली बघितली आहे, अतिशय वाईट अवस्था आहे। तिथले जे काम करणारे लोक आहेत, जे ठराविक आहेत, त्यांचे पगार वेळेवर होत नाही, तरी पण ती 3-3 महिने पगार नसताना काम करतायत। पण शासनाने त्यांना पगार तरी देणं गरजेचं आहे, व्यवस्थित ते काम करतात प्रामाणिकपणे जे आहेत ते। चांगले डॉक्टर्स मिळाले पाहिजेत, चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजेत। आज काही सुविधा नाही आहेत, बघितलं तिथे औषधं नाही आहेत, ज्या अर्जंटमध्ये एखाद्याला हार्ट अटॅक आला, एखादी डिलिव्हरी करायची तर होती का इथे नाही, सगळ्यांना बांबुळीला जावं लागतं। त्यामुळे ताईंनी सांगितलं की आम्हाला आरोग्याच्या सुविधा हव्यात आणि आज तुम्ही बोलताय हे तुमच्या समस्या मोठ्या आहेत। बेरोजगारीची सावट आपल्या कोकणामध्ये आहे, प्रत्येक घरामध्ये आहे। मला सांगा, गणपतीला सगळेजण घरं भरलेली होती की नाही? गणपतीला सगळे आलेले, माझे भाऊ आलेले, सगळे आलेले, मुलं आलेली, नातवंड आलेली, पण गणपती झाल्यावर सगळे आपापल्या घरी परत गेले, आपापल्या कामानिमित्त पुणे, मुंबई, गोवा, अमेरिका, अजून कुठे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात परत विखुरले गेले। आपण कोकण परत ओस पडला, आपली घरं परत मोकळी झाली। घरी जी मुलं जेव्हा गेली तेव्हा किती वाईट पडलं प्रत्येकीला, मला सांगा। आता तुम्ही गणपतीत जेवढा स्वयंपाक करत होतात 15, 20, 50 लोकांचा, आता 5 लोकांवर आला तो, 5 पेक्षाही कमी झाला। आज मुलं आपल्याकडे नाही आहेत, आपल्या काळजाचा तुकडा जेव्हा आपल्यापासून लांब राहतो आणि वर्षानुवर्ष आपल्याला त्याची वाट बघायला लागते, याच्यासारखं दुःख दुसरं नाहीये। मी गेलं पाहिजे गावच्या प्रत्येक समारंभामध्ये, घरातल्या सुखदुःखामध्ये मी तिथे पोहोचलं पाहिजे असं त्याला वाटतं। त्याच्या मुला नातवंडाला घेऊन त्याला जावं असं वाटतं, पण तो येऊ शकतो का? आपले क्रिकेट स्पर्धा होतात, वेगवेगळे कार्यक्रम होतात, या प्रत्येक वेळेला आता मुलांना वाटत असतं की आम्ही सहभागी व्हावं, इथे यावं, पण आज काळाने त्यांना तिकडे पाठवले।
सगळे बिचारे वणवण भटकतायत, तिथे ते सुखाने नाही आहेत. त्यांना वाटत असतं आपल्या गावाच्या मातीबद्दल प्रत्येकाला आवड असते. आपल्या दुसऱ्याच्या म्हणजे महाराष्ट्रात दुसरीकडे वणवण भटकायला जन्माला आले आहेत का, आपल्याला हक्क नाही आहे का, आपल्याला हक्काची नोकरी आणि हक्काचं हॉस्पिटल कोण देणार, ही जबाबदारी कोणाची आहे, ज्यांना आपण निवडून देतो त्यांची आहे. मग ते का नाही होते? वर्ष झाले, 5, 10, 15 वर्ष तेच चाललेलं आहे. आपल्या मुलांची आता ही छोटी छोटी मुलं, किती मोठं त्यांचं भविष्य आहे पुढच्या काळात.